नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात सीपीआर मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लुटलेल्या पैशाची वही चालली आहे. ठाकरे गटाचं स्टिंग ऑपरेशन. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी कोणाला किती रुपये दिले याची नोंद असणाऱ्या लाल रंगाच्या वहीत 5 महिन्यात मॅडमना 6,91,000 रुपये तर सरांना ऑगस्ट ते सप्टेंबर या 3 महिन्यात 5 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. त्यामुळे लाखो रुपये घेऊन सेवा करणाऱ्या या मॅडम आणि सर कोण याचा आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना शोध घ्यावा लागणार आहे. शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून झालेल्या वैद्यकीय खर्चाची बिलं मंजुरीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे येतात. महिन्याला अशी 200 ते 300 बिलं मंजुरीसाठी येतात. ही बिलं वेळेत मंजूर केली जात नाही. या बिलांवर वजन ठेवल्याशिवाय मंजूर होत नाही अशी वारंवार तक्रार होत होती. आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांना या वहीबद्दल फोन आला आणि डॉक्टर वाडीकर यांना घेऊनच या कार्यालयातील फायलींची झाडाझडती घेतली. यामध्ये कोणाला किती रुपये दिले याची नोंद वही सापडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांच्यासोबत ही झाडाझडती झाल्यानं एकच खळबळ उडाली. वहीमध्ये केवळ अधिकाऱ्यांचा हिशोब नव्हता, तर यामध्ये एका सामाजिक संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही काही रक्कम दिल्याची नोंद आहे. सापडलेल्या लाल रंगाच्या वहीमध्ये मॅडमला मागील दिलेला 5 नंबरचा हिशोब माझ्याकडून चुकला होता. त्यामधील मॅडमचे 10,000 रुपये 18 जुलै 2025 रोजी दिले असल्याची संबंधित कर्मचाऱ्यांनी ठळकपणे नोंद केली. तारीख नोंदवहीत दिलेली रकमेची नोंद 28 मार्च 2025 1,50,000 रुपये, 4 एप्रिल 2025 35,000 रुपये, 11 एप्रिल 2025 40,000 रुपये, एका कार्यकर्त्याला 4,000, 25 एप्रिल 2025 73,000 रुपये, एका कार्यकर्त्याला 3,000, 9 मे 2025 1,30,000 रुपये, 18 जून 2025 80,000 रुपये, 27 जून 2025 68,000 रुपये, 18 जुलै 2025 75,000 रुपये, तारीख नोंद नाही 40,000 रुपये.